त्याच्यावर माझ्यावर टीका टिप्पणी झाली, माझ्यावर आरोप झाले, माझी टिंगलटवाळी झाली. संकासुराला मी प्राधान्य देतो म्हणून कधी माझा नाचा म्हणून माझ्या विरोधकांनी माझा उल्लेख केला. आपल्या ग्वादरचे नेते आहेत, त्यांनी सगळ्या ठिकाणी नाचा नाचा म्हणून माझी चेष्टा केली. संकासूर संकासूर म्हणून माझी टिंगलटवाळी उडवली. होय होय, मी नाचतो, आवडतं. कोणाही ग्वादरच्या नेत्याला तुमच्या सांगितलंय मला कोणाच्याही कमरेचा कमरेचा आधार घ्यावा लागत नाही. मी नाचतो, मी दिंडीमध्ये नाचतो, मी नाचतो. माझ्या शारदा देवीची पालखी घेऊन आता कुठल्याही गावातली पालखी मला दिसली तरी मी नाचतो. खरंच मला पर्यायला भुईवाड्यात जायचंय, पण माझ्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमाला सगळ्यांना जायचं. आणि तुम्हाला जर वेळ लागला तर घरवाणीला सांगा तू जेवून घे, मी सावकाश जेवतो पण जेवतो. जय हिंद महाराज. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो. आज आपल्या या सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धांचा आज रिझल्ट म्हणजे निकाल आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आजच्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या स्पर्धा भरवण्याकरता म्हणून ज्यांनी विशेषत्वानं पुढाकार घेतला ते माझे मित्र आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव श्रीयुत महेश मोळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ह्या नमन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत रवींद्रजी मटकर, परीक्षक अश्विनीताई निवाते, परीक्षक कृष्णाजी जोगले, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री सुधाकर मास्कर, दुसरे परीक्षक दिनेशजी बुदर, आणखीन एक परीक्षक असलेले विलास बुदर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, सर्व नमनाचे प्रतिनिधी, नमन प्रेमी आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर नमन हे असेल, शक्ती तुऱ्याचा नाच असेल, दिंडी असेल, जाखडी असेल, टिपरे असतील, फुगड्या असतील, हा आपला कोकणवासियांचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर जर आज अधिकार कोणाचा असेल तर तो आपल्या कोकणाचा आहे हे आपण लक्षात ठेवू. आज बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार हे आपले सगळे खेळ हे आता राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जायला लागले. मग त्या फुगड्या असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारे त्या फुगड्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात, टिपरे असतील, भजनं असतील. परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की सगळे आपले खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या लोकांनी ते आता करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अशी एकमेव कला आहे की आजपर्यंत कोकणाशिवाय कोणाला जमली नाही, ते म्हणजे माझे नमन. नमन हे अजून कोणाला जमलेलं नाही. ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची विरंगुळाची साधनं नव्हती, टीव्ही नव्हता, सिनेमे पिक्चर हे टीव्हीवर आले नव्हते किंवा गावागावामध्ये दाखवण्याची सोय झाली नव्हती, त्यावेळेला लोकांना करमणुकीचा कार्यक्रम विरंगुळा म्हणून गावागावातले हे आपले कार्यक्रम होते. आज या ठिकाणी आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आणि संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी हास्य जत्रा महाराष्ट्राची किंवा हास्य जत्रा हा कार्यक्रम आपल्या देशामध्ये आज लोकप्रिय झालाय, त्यातले एक नट, त्यातले एक कलाकार आता इथे येऊन गेले. ते आपल्या चिपळूण तालुक्यातले आहेत आणि वहाळ गावचे आहेत. आणि म्हणून त्यांनी इथं कला आपण बघितली. हे नमन ही कला आपली आहे. आज मला तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की आज स्त्री पात्र मिळतात. स्त्रिया मुली सुद्धा आता नमन करायला लागल्या आहेत. आता संतोष मांडवकर कुठे गेला मला माहित नाही, पण मला वाटतं त्याच्या गावामध्ये महिलांचंच नमन आहे ना रे. कोणाचं आहे ते? तुमच्याच गावात आहे ना महिलांचं? नाही, हा महिलांचं कोणातरी एक नमन आहे पूर्णपणे. किंवा हे सगळे स्त्री पार करतात, पुरुष करतात, किंवा प्रभाकर मोरे वगैरे आता स्त्रियांचा रोल करतात, बघता की नाही तुम्ही? पण ज्या काळामध्ये स्त्रियांना
इतरांनाही काम करता येत नव्हतं, त्यावेळेला हे काम करण्याचं काम माझ्या कोकणामध्ये होत होतं, याचा मला विशेष अभिमान आहे. बांधवांनो भगिनींनो, आपल्या कोकणातल्या प्रत्येक कलेला, आपल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला राजमान्यता मिळावी याकरता मी सातत्यानं धडपडतोय. मध्यंतरी मी काही कालावधी करता कारण मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला अतिशय कमी मिळाली, पण त्यावेळेला मी क्रीडा राज्यमंत्री होतो आणि क्रीडा राज्यमंत्री असताना माझ्याच अध्यक्षतेखाली तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक कमिटी नेमली आणि या कमिटीमध्ये जे खेळामध्ये खेळ खेळणारे खेळाडू आहेत, मग ते जिल्हा पातळीवर खेळत असतील, राज्य पातळीवर खेळत असतील, राष्ट्रीय पातळीवर खेळत असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असतील, ते ज्या ज्या ठिकाणी खेळले त्या प्रमाणामध्ये त्यांना सरकारी नोकरीमध्ये 5% रिझर्वेशन ठेवण्याचं काम हे माझ्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने केलेलं आहे. आणि त्याच वेळेला लंगडी आपल्या कोकणाचा खेळ, टिपरे आपल्या कोकणाचा खेळ, आट्यापाट्या आपल्या कोकणाचा खेळ, बरोबर आहे की नाही रे? विटूदांडू कोणाचा खेळ? हा आपला खेळ. हा खेळ सुद्धा सरकारी खेळामध्ये जी एकंदरीत खेळांची यादी आहे त्या यादीमध्ये टाकून घेण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलं नाही का ते भास्कर जाधवनीच केलं. लक्षात ठेवा. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख होते, कैलासवासी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, आणि त्यावेळेला त्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे आपण हट्ट धरला, नव्हे जवळजवळ निर्णय करून घेतला की आपल्या कोकणामध्ये चालणारे शक्ती तुऱ्याचे नाच, एक काळ ते बाल्याचे नाच म्हणून त्याची टिंगल टवाळी होत होती, पण त्या नाचांना सुद्धा आणि त्याचबरोबर अनेक वेळा नाचलो. आता सुद्धा प्रभाकर मोरेने हात धरला, मला वाटतं माझी स्टेप चुकली नाही का? चुकलं माझं पाहून. अचानकपणे हात धरला, बरोबर आहे ना? किंवा माझ्या आता कुणीतरी गळ्यामध्ये हे दिलं, धान दिला, मला वाटतं मला पाय दुखतोय पण माझी स्टेप काही चुकली नाही. याच्यावर माझ्यावर टीका टिप्पणी झाली, माझ्यावर आरोप झाले, माझी टिंगलटवाळी झाली. संकासुराला मी प्राधान्य देतो म्हणून कधी माझा नाचा म्हणून माझ्या विरोधकांनी माझा उल्लेख केला. आपल्या ग्वादरचे नेते आहेत, त्यांनी सगळ्या ठिकाणी नाचा म्हणून माझी चेष्टा केली. संकासूर म्हणून माझी टिंगलटवाळी उडवली. खेडचे नेते एक आहेत, त्यांनी सातत्याने टिंगलटवाळी उडवली. शेवटी मला ऐकून घेऊन मी एक दिवस सांगितलं की होय मी नाचतो, आवडतं. मला कोणाही बाबेच्या नेत्याला तुमच्या मी सांगितलंय, मला कोणाच्याही कमरेचा हात घ्या, कमरेचा आधार घ्यावा लागत नाही. मी नाचतो, मी दिंडीमध्ये नाचतो. मी नवरात्राच्या उत्सवामध्ये धोतर पगडी घालून नाचतो. मी वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला नाचतो आणि मी नमनामध्ये माझ्या वारकऱ्यांबरोबर सुद्धा मी नाचतो हे सांगितलं. अरे मला तुम्ही संकासूर म्हणा, काही म्हणा, पण त्या संकासुराला राजमान्यता मिळाली पाहिजे, त्या संकासुराला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्या संकासुराला सांस्कृतिक विभागामार्फत शासकीय मानधन मिळालं पाहिजे. याच्याकरता मी संघर्ष करतो. नियती कोणाला सोडत नाही. मटकर साहेब ज्यांनी म्हणून मला नाचतो म्हणाला, 2-4 दिवसापूर्वी बघितला असाल त्यांची अवस्था काय झाली की महिलांना घेऊन तुम्ही नाचवताय, आता तोंड लपवायची तुमची वेळ आणि मला तोंड लपवायची वेळ आहे. असं आहे, मला तोंड लपवायचं काय कारण मिळालं? अरे आपल्या सणासोमवारांमध्ये आपल्या माणसांमध्ये
नाचणं वावरणं त्यांच्यासारखं होणं याच्यात चूक काय? किंबहुना आम्ही आमचे ते काय राजकीय मोठेपण आहे ते बाजूला सारून जर आम्ही त्यांच्यासारखं जर सामावून गेलो तर आज जी नवीन पिढी आहे ती थोडीशी लाजल्यासारखी होते. त्यांना वाटतं आम्ही कसं करावं ते पुढे सरसावतील आणि वाडवडिलांचा हा दिलेला वारसा पुढे घेऊन जातील. माझ्या गावामध्ये तुम्ही ते बरेचवेळेला शारदा देवीच्या नवरात्राच्या उत्सवाला आला होता तर नव्हता आला. आमच्याकडे धोतर घालतात माहिती आहे ना. कमरेला एकनाथ झेडे बरोबर आहे की नाही. नांदेराव काय कमरेला त्या ठिकाणी हे बांधतात शेरा बांधतात डोक्यात पगडी घालतात ना. माझ्या गावात पण हा निर्णय झाला की आता बाबा धोतर घालायचं नाही पगडी घालायची नाही. आता नवीन पिढीला ते लागल्यासारखं वाटतं पॅन्ट शर्ट होईल. बरोबर बाबा तुम्ही गावचे मानकरी आहेत मी पाहुणा आहे. माझ्या गावात मी पाहुणा आहे तुम्हाला ऐकलं सांगतो. तुम्हाला जे काही ठरवायचे ते ठरवा पण मी तुम्हाला आजच सांगतो की जोपर्यंत माझे पाय हलतायत मी देवीच्या दरबारात नाचणार आहे तोपर्यंत मी धोतर आणि पगडी घालूनच मी नाचणार. आज माझ्या गावात परिणाम असा चांगला झालाय त्याचा की आमदार जर धोतर पगडी घालतो तर आपण कोण आणि म्हणून आता देवळामध्ये भोगला जागा मिळत नाही एवढे सगळे करून धोतर पगडी घालून उभे राहतात. आमदार जर शेतामध्ये काम करू शकतो तर आपण कोण? आमदार जर संकासुराबरोबर दोन पावलं नाचू शकतो आमदार जर दिंडीमध्ये नाचू शकतो आमदार जर भजन करू शकतो तर आपण कोण आहोत? याच्यातून माझा मोठेपणा नाही तर आपल्या वाडवडिलांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला एक आदर्श आहे तो आदर्श पुढे नेण्याचं काम कळत नकळतपणे आपल्या सर्वांकडून होत असतं आणि म्हणून आम्ही तुमच्यासारखं झालं पाहिजे. तुम्ही आम्ही याच्यामध्ये अंतर असता कामा नये. तुम्हाला असं वाटतं का म्हणे मला असं वाटतं का म्हणे मी आमदार मी कसं राहू त्याच्यामध्ये मी कसं त्या नमनामध्ये उभं राहू. नमन ही माझी कला आहे माझ्या लोकांची कला आहे माझ्या भागातली कला आहे. त्याच्यात मला कमीपणा वाटायचं कारण काय? आणि म्हणून याला राजाश्रय मिळण्याकरता म्हणून आपण प्रयत्न करतोय. तुम्हाला निवाते मला धन्यवाद दिले पाहिजे. परवा तुम्ही मला शिवालयात भेटला. तुमचे वडील म्हणजे गावातले वाडीतले प्रमुख दुर्दैवाने ते गेले त्यांचा पुतळ्याचं अनावरण झाले वाडीमध्ये माझ्या हस्ते झाले मी स्वतः गेलो होतो. ही पोरगी पीएचडी करते कशावर नमनावर पीएचडी. आता त्या दिवशी वेगळ्या लुकमध्ये होती तुम्ही आवला की मी म्हटलं तुमचं गाव कुठलं मॅडम आताच विचारलं त्यांना तेव्हा मला वाटतं तुम्ही ओळखलं नाही मला. पीएचडी करते ही पोरगी कौतुकास्पद आहे. या सगळ्या स्पर्धांमध्ये कोणाचा नंबर काढा आणि कोणाचा काढू नका आणि कोणाचा आहे आणि कोणाचा नाही हे मला शक्तीला माहित नाही. मी स्पष्टपणे महेशला सांगितलं की इम्पार्शियली काम करा पार्शियलिटी करू नका. ज्याचा न्याय ज्याचा हक्क असेल ज्यांनी मेहनत केली असेल ज्यांनी कष्ट केले असतील आणि ज्यांचं चांगलं काम असेल किंवा ज्यांचा खरोखर नंबर येणार असेल त्यांचा नंबर त्यांना द्या. कारण त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ हे आपण कोणी हिरावून घ्यायचं नाही तर त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळे नंबर कोणाचा आहे कोणाचा आहे मला त्या पोरांनी सुचवलं आपण अशा नमान्याच्या स्पर्धा घेऊ. मी म्हटलं माझ्या काय भानगड असतील बाबा मला काही त्याचं समजत नाही. म्हटलं तर एखादा आपल्याला नाचायला येईल ते काही मला जमणार नाही किंवा मला जर काही दिलं आपलं पेंजा बिंजाचं काम किंवा काय तर ते आपण चांगलं करू काय अडचण नाही. एकदा बघा माझी विटेश घेऊन हे काय भानगडीत मला काय तुम्ही ओढू नका तुमचं तुम्ही ठरवा. पोरांनी अतिशय चांगलं ठरवलं. परवा त्या दिवशी विराजला आपण गेलो होतो. मुलांचा सत्कार 10वी 12वीच्या झालं. मला आनंद वाटतो. आमची जुनी मंडळी जी आहेत इथं आमच्या कृष्णा ठोंबरेंसारखी मंडळी बसलेली आहे पण आता आमचा महेश असेल दीपक भरणकर असतील संतोष मोरे असतील हरीश गोताळ असतील गणपत बामणे असतील चंद्रपाल कांबळे असतील गणेश अवेरे असतील नामदेव खेतले असतील संतोष मांडवकर असतील संजय कळमटे असतील विजय नितोरे असतील किरण मुळे असतील कृष्णाजी ठोंबरे किंवा शांताराम ठोंबरे असे अनेक तरुण हे आज एकत्र येऊन अशा नवीन नवीन कल्पना सुचवत आहेत. मित्रांनो मी मला एवढंच सांगतो आता काहीतरी उलटी पालटी गडबड होते चुकीचं काही करू नका. मला काय म्हणायचं लक्षात आला तर तुमच्या नाही आलं काहीतरी चुका करू नका. एकदा करतो ती चूक पुन्हा पुन्हा केली तर चूक नाही तो खिळा होऊन बसतो आणि तो खिळा एकदा बसला की तो ठोकला की तो निघत नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचे सगळं मागचं पुढचं काय चुका बरोबर झाल्या असतील त्या विसरा. ज्या या पद्धतीने किंवा कालच्या सत्कारामध्ये सगळ्यांना सामावून घेतात कोणाची मुलं हे बघितलं नाही. आपल्या मतदारसंघातली मुलं आपल्या तालुक्यातली मुलं आता सुद्धा नमनामध्ये कोणाचं नमन हे तुम्ही बघितलं नाही. जेवढं म्हणून नमन या ठिकाणी सादर करेल त्याला संधी दिली पाहिजे असाच मनाचा मोठेपणा ठेवून सर्वांना सामावून घ्या. 100% मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. काहीही कमी पडणार नाही एवढंच सांगतो. जास्त वेळ काही घेण्यात अर्थ नाही. मला खूप महेश आपला सारखा सांगतोय साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय दुसऱ्या खरंच मला पर्यायला भुईवाड्यात जायचंय पण माझ्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमाला सगळ्यांना जायचंय.
ठरवायचं का भावानो? उद्या गुरुवार, परवापासून सोमवार, त्यामुळं आता श्रावण, बरोबर आहे का नाही? त्यामुळं तुमचा जीव वर खाली वर खाली वर खाली होत नाहीये असं मला म्हणायचं आहे. पण काय हरकत नाही, आज आज रात्री 12 उशिरा वाजणार आहे. फक्त घरी वेळेवर जा एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. आणि म्हणून बरेच वाजले, मला तर वेळ होतोय पण तुम्हालाही वेळ तो मिळेल. आता वेळ जास्त करू नको. विराट पर्यंत किमान 11:30 वाजेपर्यंत कारभारीला ती सारखी फोन कधी वेळेवर येतोय ना वेळेवर येतोय ना. आणि तुम्हाला जर वेळ लागला तर घरवालीला सांगा तू जेवून घे, मी सावकाश जेवतो पण जेवतो. जय हिंद जय महाराज. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो, मी आजही बोलेन, मी उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको हे मला कोणी सांगायला हवं. कार्यकर्ते कमी होते म्हणून निवृत्ती घेण्याचं काहीच कारण नाहीये. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतंय की आता थांबायचा विचार करावा. यापेक्षा वेगळे कारण नाही असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. आणि यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोकणातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते. ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असं ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे. ते फक्त 1200 मतांनी निवडून आलेले आहेत. या शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते मीडियाशी बोलत होते. भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाहीये. 1995 ते 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं होतं. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कुणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसं करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडून शिकावं अशी टीका रामदास कदम यांनी केली होती. दरम्यान भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. तो अत्यंत चाणक्यता आहे. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात. आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे, यांच्या मनात काय वेदना आहेत ते आम्ही नक्की जाणून घेऊ, समजून घेऊ. ते आमचेच आहेत असे ठाकरे गटाचे खासदार राऊत म्हणाले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.